चला आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंटमध्ये जसा चना कोलीवाडा मिळतो तसा. त्याच्यासाठी 3 ते 4 तास आपण चणे भिजत घालायचे आणि कुकरला शिट्टी लावून घ्यायची. मीठ घालायचं आणि 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्यानंतर त्यातलं पाणी काढून त्याच्यात आले लसणाची पेस्ट घालायची, हळद घालायची, लाल तिखट घालायचं आणि आपले सगळे मसाले, गरम मसाला, धना जिरा पावडर हे सगळे मसाले घालून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यात कॉर्नफ्लोअर घालायचा, तांदळाचं पीठ घालायचं आणि थोडं बेसन घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. हातानेच मिक्स करायचं म्हणजे चण्याला ते व्यवस्थित लागतं, कोट होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तुम्ही पाणी पण शिंपडू शकता. जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसं हवं असेल तसं पाणी शिंपडायचं आणि मिक्स करायचं आणि त्यानंतर हे गरम गरम तेलामध्ये असे सोडायचे आणि चांगलं खालीवर करून फ्राय करून घ्यायचे. रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसे आपण हे घरी बनवू शकतो. अगदी सोपी रेसिपी आहे. आणि त्यानंतर जसे चणे फ्राय झाले ना, थोडे फ्राय झाले की लसूण टाकायचं. लगेच पहिलाच लसूण नाही टाकायचं, नाही तर लसूण तेलामध्ये फुटतो. त्यामुळे आपलं जसं चणे थोडे फ्राय झाले ते त्यानंतर लसूण घालायचं. लसूण लगेच फ्राय होतो आणि झाला आपला रेस्टॉरंट स्टाईल चना कोलीवाडा तयार. करून पहा, अगदी सोपी रेसिपी आहे. कशी वाटते ते नक्की सांगा कमेंट करून.